जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहिती पुस्तकाचे अनावरण संपन्न करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील स्वच्छता व शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कचरा वर्गीकरण व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम याबाबत सविस्तर माहिती देणारे पुस्तक तयार करण्यात आले आहे। जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने या माहिती पुस्तिकेचे आवरण महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या हस्ते करण्यात आले। जनजागृती उपक्रम मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून सदर माहिती पुस्तक सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नवी दिल्ली या संस्थेमार्फत जनजागृती कामी उपलब्ध करून देण्यात आले आहे। या माहिती पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर ओला व सुका कचरा वेगळे ठेवणे, ओल्या कचऱ्याच्या स्थानिक पातळीवर कंपोस्ट प्रक्रिया राबविणे तसेच सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा जाळणे किंवा लागू नियमांचे उल्लंघन करणे या संदर्भात दंडात्मक तरतुदी असल्याची माहिती या माहिती पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे। नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले। सदर माहिती पुस्तक शहरातील घरोघरी प्रत्यक्ष तसेच डिजिटल माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे। यावेळी नगरसेवक दिनकर पाटील, जयंत जाचक, सविता काळे, कोमल मेहरोलिया, निवृत्ती इंगोले, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर आवेश पलोट, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, सीएससी संस्थेचे प्रतिनिधी कैफ जावेद, आदिती पताडे तसेच पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। आज जागतिक वसुंधरा दिवस आहे आणि त्या निमित्ताने अनेक उपक्रम खरं तर काही गेल्या महिनाभरापासून आम्ही विचारपूर्वक मांडत आहोत। नाशिक महानगरपालिका आणि येणाऱ्या कुंभ पर्वाची ही गोष्ट लक्षात घेता आम्ही असं ठरवलं आहे की आपल्या सगळ्यांनाच नाशिक हे अतिशय स्वच्छ, सुंदर आणि हरित हवं आहे। पण असं नाशिक जेव्हा उभं करायचं आहे ते सगळ्यांच्या सहभागाने होणार आहे। नाशिककरांना बाजूला ठेवून आपण काही मोजके लोक संपूर्ण नाशिक हरित करू शकत नाही, संपूर्ण नाशिक स्वच्छ देखील राहू शकत नाही। मग आज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहे, कचरा विलगीकरण, प्रत्येक घरामध्ये हाऊसहोल्डमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा निघतो। मग वेगळं काय ठेवायचं आहे? आता जर आपण बघितलं तर ही पुस्तिका आहे वेगळे ठेवा नाशिक। मग आपल्याला काय काय वेगळं ठेवायचं आहे? यामध्ये आपल्याला ओला कचरा वेगळा ठेवायचा आहे, सुका कचऱ्यामध्ये पण आता वेस्टच्या ज्या आधीच्या संकल्पना होता त्या वेगवेगळ्या होत चालल्या आहे। आपण पाहतोय की आता अनेक घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट देखील तितक्याच प्रमाणात आहे, कारण मोबाईल आहे, चार्जर आहे, बरेचशी घड्याळं इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आहे, सेल आहेत, लॅपटॉप्स आहेत, प्रिंटर्स आहेत आणि अनेक अशा छोट्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, गेम्स आहेत, रिमोट कंट्रोल्स आहेत। हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट देखील वेगळं ठेवण्याची गरज आहे। त्याचबरोबर आपले प्लास्टिकचे जे वापर करतो आपण त्याला पण वेगळे ठेवायची गरज आहे। तर ही का आहे? आता पर्यावरणपूरक जगणं हे आपण शिकलं पाहिजे। जेव्हा आपण एखादी प्लास्टिकची वस्तू वापरतो तर रियूज आणि रिसायकल त्याचा झाला पाहिजे। आपण म्हणतो दंडात्मक कारवाई का करायला हवी? तर नक्कीच जेव्हा 50 मायक्रॉनच्या खाली प्लास्टिक वापरलं जातं ते अतिशय खराब असतं एन्व्हायरमेंटसाठी, कारण त्याचं डिग्रेडेशन होत नाही आणि याला विघटीकरणाकरता अनेक शेकडो वर्ष लागतात आणि त्यामुळे ते प्लास्टिक असंच आपल्या पर्यावरणाला त्रास देत राहतं। त्यापेक्षा ते रियूज आणि रिसायकल करून आपण वापरू शकतो, ही एक वेगळी संकल्पना आहे। म्हणून वेगळं काय काय ठेवायचं आहे हे सगळं या पुस्तिकेत नमूद केलेलं आहे। आपण जर बघाल तर याचे असे काही भाग आहेत ज्यामध्ये आम्ही सांगतोय की कशा पद्धतीने कुठल्या बिनमध्ये कोणता कचरा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट देखील आहे। आपण बघतोय की सॅनिटरी पॅड्स जे आहेत ते फिमेल हायजीनसाठी आणि नक्कीच जे कचरा विलगीकरण करतात त्यांच्या हायजीनसाठी सुद्धा आपण थोडासा माणूस म्हणून विचार करायला पाहिजे। एक कॉन्सेप्ट आहे की आपले सॅनिटरी पॅड्स किंवा डायपर्स आपण जे वापरतोय, सॅनिटरी पॅड्स विशेष करून रेड डॉट टाकून जर आपण एका बॅगेत टाकले पेपर बॅगमध्ये तर विघटीकरण किंवा विलगीकरण करणाऱ्याला लक्षात येतं की हे सॅनिटरी पॅड्स आहे किंवा हे सॅनिटरी वेस्ट आहे। अशा पद्धतीने आपण कचरा जे उचलतात त्यांना देखील सांगू शकतो, नाही तर आपण आजारी पडल्याचे लक्षणं असतात। त्यामुळे
जेव्हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करतोय तेव्हा कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर जसे आपण इन्सेंटिव्हाइज धोरण आणतो की एखादं जर टॅक्सेशन असेल तर त्याला आपण काही इन्सेंटिव्ह जाहीर करतो, पण मला असं वाटतं की नाशिकमध्ये काही डिसिप्लिनची पण गरज आहे आणि त्याकरता आपण जिथे जिथे पेनलायझेशन करतो आहे, जिथे जिथे आपण टॅक्स नाही म्हणता येणार पण जिथे जिथे पेनल्टी लावणार आहे की आपण थुंकतोय का, आपण कचरा टाकतोय का, आपण जर प्लास्टिकचा यूज करत असू तर या पद्धतीने असे हे चार्जेस इथे आम्ही सगळ्या अवेअरनेससाठी दिले की उद्या कुणीही तुमच्याकडनं एक्स्ट्रा अवाजवी चार्जेस घेता कामा नये. त्यामुळे अशा पद्धतीची पारदर्शकता खरं तर नाशिक महानगरपालिका म्हणून आम्ही राबवतो आहोत. की परवाच्या दिवशी जेव्हा आमची GB झाली तिथे आम्ही उन्नत नाशिक अभियान हा अनाऊन्स केला. मागच्या काही काळात नाशिकमध्ये जे काही उपक्रम झाले त्यामध्ये असं लक्षात येतं की ग्लोबल वॉर्मिंग आणि जागतिक पातळीवरती तापमानाचं प्रमाण हे खूप वाढतं आहे. वृक्ष लागवड ही शहराची आणि गावांमधली निकड होत चालली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक कसं राहावं यावरती उन्नत नाशिक म्हणून प्रोग्राम आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये त्याची एक SOP कशा पद्धतीने आपण करायचं आहे त्यात लोकप्रतिनिधींचा आणि नागरिकांचा सहभाग असणार आहे. आम्ही एक Google फॉर्म तयार करतो आहे ज्यामध्ये भूप्रहरी म्हणून आपण रजिस्टर करायचं आहे. मग यामध्ये स्वच्छतेचा आपला विषय असेल, सुंदर म्हणजे नुसतं ब्युटिफिकेशन नाही तर सेफ नाशिक पण सुंदर आहे आणि हरित म्हणजे जिथे ट्री प्लांटेशन करायचं आहे. या माध्यमातून आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचा देखील प्रचार प्रसार करणार आहोत. कारण आपण पाहतोय की गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये जी काही ग्राउंड वॉटर लेवल आहे ती कमी होताना दिसते आणि ही जर ग्राउंड वॉटर लेवल आपल्याला वाढवायची असेल तर निश्चितपणे काही ठोस पावलं नाशिक महानगरपालिका आणि येणाऱ्या पिढीला जर आपल्याला पाणी द्यायचं असेल, चांगलं वातावरण द्यायचं असेल, हवा द्यायची असेल आणि नक्कीच चांगली वृक्ष आणि त्यांची फळं द्यायची असेल, पक्षी जीवनसुद्धा जगवायचं असेल तर ही करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे या मार्गाने आम्ही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग देखील नोंदवत आहोत. छोट्या रोपांची कुसमाडी पॅटर्नची संकल्पना अशी आहे की आपण आता पाहतोय की काही वर्षांपूर्वी लावलेली जी वृक्ष आहेत ती झाडाच्या रस्त्याच्या मधोमध येत आहेत. ही जी वृक्ष आहेत ती नंतर कारण जसं जसं पॉप्युलेशन वाढतं तसं जसं आपला DPR बदलतो, काही 9 मीटरचे रस्ते मग 30 मीटर केले जातात. पण त्यावेळेस लावलेले कडेला वृक्ष जे असतात ते नंतर बाधा होतात आणि नंतर मग त्यावरती काही जण ॲक्सिडेंट पण होतो आणि मृत्युमुखी पडतात. तर ही पुढची काळाची गरज आहे की वृक्ष तर लागले पाहिजे पण ते योग्य ठिकाणी लागणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून कुसमाडी पॅटर्न खरं गरजेचं आहे. कुसमाडी पॅटर्नची संकल्पना अशी आहे की एक छोटा ट्रे आहे त्यामध्ये विविध प्रकारची किंवा सेम प्रकारची आपण 12 बियाणं लावतो, एक रोपं तयार करतोय. ते रोप नंतर आपण एका बॅगेत टाकतो ज्यामध्ये खत दिलं जातं. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आहे आणि त्यामध्ये ते 7 ते 8 फुटाचं होईपर्यंत झाड हे आपल्या घरात वाढतं आणि नंतर ते झाड जे आहे ते जंगलात वाढणार आहे. म्हणजे कॉन्सेप्ट अशी आहे की प्रत्येकाच्या मनातलं झाड आहे जे आपल्या घरात वाढतं आहे, पण घरात वाढणारं झाड हे जंगलासाठी वाढतं आहे. त्यामुळे याचं संगोपन करून आपण चांगल्या पद्धतीने ते जिवंत ठेवायचं आहे 7-8 फीट होईपर्यंत आणि नंतर आपण ते जंगलात जाऊन लावणार आहोत. याने काय होणार आहे की आपला जो हरित क्षेत्र आहे तो वाढणार आहे. योग्य ठिकाणी झाडाची जी संगोपन करून लावण्याची पद्धत आहे ती होणार आहे आणि नंतरच्या काळामध्ये वृक्षतोड आपल्याला जर थांबवायची असेल तर झाडं ही योग्य ठिकाणीच लागली गेली पाहिजे, हा याचा उद्देश आहे आणि तो ह्या वसुंधरा दिनानिमित्त आम्ही सुरू केला आहे. आपल्या महापौर बंगल्यावरती तिथे त्याचं मांडणी केलेली आहे, आपण जाऊन बघू शकता. तिथे आम्ही सकाळीच खरं सगळी रोपं आहेत, बियाणं लावली आहेत, एक मोठं झाड देखील तिथे बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता प्रत्येक नाशिकच्या घरात ही जी रोपं आहेत ती वाढावीत ही संकल्पना आहे. कधीपासून आपण सुरुवात केली आहे आणि निश्चितपणे आम्ही प्रयत्न करतो की आधी आम्ही NMCच्या शाळांमधून ही रोपं
मुलांकडे देऊ म्हणजे ती एक साधारण 30,000 विद्यार्थी आहे तर 30,000 घरांपर्यंत जाणार आहे. मग NMCचे कर्मचारी, NMCचे लोकप्रतिनिधी आणि मग हळूहळू नाशिककर.